नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत चॉकलेट मिल्कशेक। तर आता उन्हाळी दिवस सुरू आहेत, थंड पदार्थ असे काहीतरी प्यायला छान वाटतात आणि माझ्या मुलाची आज ऑर्डर होती की आज मला चॉकलेट मिल्कशेक पाहिजे। आता याची रेसिपी आपण गेल्या वर्षी पाहिलेली आहे, पण म्हणलं चला डबल करूयात। तर मग मी मुलाला पिण्यासाठी करीत होते, तर इथे मी फ्रीजमधलं थंड दूध घेतलेलं आहे आणि आता ह्या दुधात ना मी टाकायला साखर घेतलेली आहे। आता आपले चॉकलेट पण गोड असतं, त्यामुळे मी पोहे खायच्या चमचेने 1-2 चमचे साखर टाकली, तेवढ्या 1 ग्लासाला। परत दूध बर्फाचे क्यूब टाकले तर, आणि इथे ना 10 वाल्या 2 कॅडबरी आहेत, तर त्यातली 1 कॅडबरी मी यात टाकते। तुम्ही खिसून टाका म्हणजे व्यवस्थित ही होती, मिक्सरवर बारीक होती। मी तुकडे टाकले, जरा गडबड होती त्याच्यामुळे काही तुकडे तसेच राहिले, जरी राहिले तर त्याला आवडतं नंतर असं खायला, म्हणून मी त्याला खिसत बसले नाही। आणि ही जे आपलं चॉकलेट सिरप आहे ना, ते मी मिक्सरच्या भांड्यात पण थोडंसं टाकते आणि नंतर आपल्या ग्लासाला पण असं डेकोरेट केल्याने करते, म्हणजे ते छान दिसावं म्हणून ते असं ग्लासाला आतल्या साईडनं लावून घेते थोडंसं। आणि ही जी दुसरी कॅडबरी आहे ना, ती नंतर वरून खिसून टाकणार आहे मी थोडीच टाकली, पण नंतर मुलाने ती पण राहिलेली सर्व घेतली, त्याला इतकं चॉकलेट आवडतं। तर एवढं 1 ग्लासाला 1 कॅडबरी आणि तेवढं ते बस झालं असतं, पण त्याला खूप आवडते म्हणजे ती पण घेतली। नंतर मी फक्त थोडीशीच त्याच्यात टाकली होती खिसून। आता मिक्सरवर बारीक करून घेतलं, हे ग्लासात टाकते। तर दूध पण थंड आहे आणि बर्फ पण टाकला होता, तरी पण मी आणखीन वरून नंतर 1 बर्फाची क्यूब टाकते। थोडंसं राहिले, ते बर्फाची क्यूब राहिल्यास ग्लास फुल भरला असता, म्हणून मी ते त्यात टाकलं नाही तेवढं। आता वरून त्याच्यात किसून टाकते थोडीशी कॅडबरी आणखीन, वरून छान दिसावं म्हणून। तर मग कसा वाटला तुम्हाला माझा चॉकलेट मिल्कशेक ते नक्की सांगा। आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आता उन्हाळी दिवस सुरू आहे, तर मुलांना बाहेरची आईस्क्रीम ती खायला देण्यापेक्षा असं घरच्या घरी मिल्कशेक करून द्या, पौष्टिक पण राहतं आणि थंडावा पण भेटतो आपल्या शरीराला, आणि मुलं आवडीनं खातात। थोडं चॉकलेट टाकलं की त्यांना आवडतं ते खायला प्यायला, त्यामुळं नक्की करा मुलांसाठी। कसा वाटला व्हिडिओ ती नक्की सांगा कमेंटमध्ये।